नमस्कार मित्रांनो, आज आपण पेपर अनालिसिस करणार आहे M2 च की कोणता प्रश्न कुठे येतो हे आपल्याला शिकायचं. हे खूप महत्वाचं आहे. तर बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 ची तयारी करू आपण. 3 पेपरचं अनालिसिस करू त्याच्यासाठी आणि त्याच्यावरून ठरवू. हे पहा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये हे जर तुमचं अनालिसिस असलं तर तुम्हाला सोपं जाईल. इकडे बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या नंबरला हा इंटिग्रेशनचेच प्रश्न येते. इंटिग्रेशन पहिल्या आणि दुसऱ्या नंबरला इंटिग्रेशनचे येते. हा, तर आपण आता हे पूर्ण लिहून नंतर मग तुमचा कोणता चॅप्टर किती मार्काला कुठे येतो, कसा येतो त्याचं अनालिसिस करू. सगळ्यात पहिले आपण इंटिग्रेशन बद्दलच बोलू. आपण चॅप्टर वाईज जाऊ म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. इंटिग्रेशन हा 20 मार्काचा बोर्डात दिलेला चॅप्टर आहे. 20 मार्काचा बोर्डाने दिलेला चॅप्टर आहे. तर इंटिग्रेशन मध्ये याच्यात कुठं कुठं काय काय येतं ते बघायचं मित्रांनो आपल्याला. क्वेश्चन नंबर 1 मध्ये इंटिग्रेशनचे 2 प्रश्न येते 4 मार्काला. याचे मार्क किती आहे? 4 मार्क म्हणजे 2 गुणिले 2 लिहितो मी. हा, इंटिग्रेशन 4 मार्क. 4 मार्क म्हणजे 2 गुणिले 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये कुठे येतो इंटिग्रेशन आता बघा. हा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 2 3 4. हा, 1 2 3 4. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 1. लक्षात. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये कुठे येतो आणि हे प्रत्येक पेपरला तसंच होतं जवळपास. तुम्हाला मी तिन्ही पेपर दाखवल. हा, तिन्ही पेपरचं पहिले अनालिसिस पाहू आणि नंतर मग आपण हे मार्क्स लिहू. हा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 ते 4 म्हणजे 4 क्वेश्चन. 4 गुणिले 4 16. पण तुम्हाला भेटते किती? 12. अले एक्स्ट्राचे 4 भेटणार नाही ना. अलग 12च मार्क तुम्ही याचे घेऊ शकता. याचे 4ची 4 घेऊ शकता. हा, 12 16 बघा. आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये पहिल्या नंबरला क्वेश्चन येतो. कुठल्या नंबरला ते पण दिलंय मी. 1 इंटू 4 4. MSBT ची ही खासियत आहे की पेपर पॅटर्न चेंज होत नाही आणि जो याच्या विषयाने करतो अभ्यास त्याचा पेपर निघला आणि स्कोर पण झाला. लक्षात. आम्ही तेच केलं. क्वेश्चन नंबर 1 मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक प्रश्न येतो 4. बरं, आता हे खरं आहे का ते बघू आपण. लक्षात. तर मग नंतर आणि आज एकदा पुन्हा एकदा आपण पुढे कुठे येतं ते बघून घेऊ, मग नंतर फायनल करू. हे पहा, क्वेश्चन नंबर 5 मध्ये 1 आणि 2 दोन इंटिग्रेशन वर प्रश्न येतेच 5 मध्ये. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये कुठे आले? क्वेश्चन नंबर 5 मध्ये हा, पहिल्या नंबरला 3-3 मार्काचे 2 क्वेश्चन येते. मे बी इथं 6 मार्काचा एक येऊ शकतो. 6 मार्क 3-3चे 2 येते म्हणजे इंटिग्रेशन किती झालं मित्रांनो? 6 4 10. 12 10 22. 22 आणि 4 26. हा, 30 पैकी 26 मार्क तुम्ही इंटिग्रेशनचे घेऊ शकता. 30 पैकी 26 मार्क तुम्ही इंटिग्रेशनचे घेऊ शकता. आता हे खरं आहे का? हे प्रत्येक पेपरला बघू आपण. हा, हे 1 2 पहिल्या पेपरचे. पहिला पेपर तर आपण बघितलाच, तर तो बघायची गरज नाही. तो समर 25 होता. आता हा विंटर चॉईस. बॅकलॉगला थोडं व्हॅरिएशन होऊ शकतं, पण तरी पण पहा इथं 4 2 हे 2 आणि हे 2 किती झाले? 4. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2. तेच नंतर दुसरा पॅटर्न क्वेश्चन नंबर 2 मध्ये 4 पण प्रश्न. तोच पॅटर्न झाला 16 4 20. आता इथं थोडा बदल झाला. मी म्हणलं तुम्हाला बॅकलॉग मध्ये थोडा बदल होतो. क्वेश्चन नंबर 3 मध्ये पहिला प्रॉब्लेम इंटिग्रेशनचा येण्याच्या आधी डी यायचा. लक्षात. हा, नंतर तरी पण पॅटर्न तोच झाला. क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2 किती? 26 ला आला. 30 जास्त एक्स्ट्रा आलं नाही. 26 तर 26 ला आलं. 30 पैकी 26 मार्काचं आलं. 26 पैकी तुम्ही किती घेऊ शकता त्याच्यात? इंटिग्रेशन मध्ये 22. कारण की 4 मार्काचं एक्स्ट्रा जाणारच. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 4 प्रश्न आले ना. लक्षात. बघा, हे जर अनालिसिस असलं तर पेपर सोपे जाते. नंतर
का इंटिग्रेशन सोडू नये, का डीआय सोडू नये, कोणता चॅप्टर सोडव, याच्याने तुम्हाला खूप चांगलं कळलं. आता बघा मित्रांनो, आता नवीन पुन्हा हा समर 24चा पेपर. हा, इथं पण बघा, इथं पहिला पेपर आहे हा रेग्युलरचा, 2 4. नंतर हे 4. बघा एमएसबीटी किती सोपं करते, तरी पण आपण नापास होतो म्हणजे मग काय आपण पहा. 16, 16 4 20. लक्षात, क्वेश्चन नंबर 3 मध्ये ए रेग्युलरचा पेपर. मी काय म्हणलं, रेग्युलर समर 25 आणि समर 24 हा रेग्युलरचा पेपर. रेग्युलर मध्ये शक्यतो एमएसबीटी चेंज करत नाही. बॅकलॉग मध्ये इकडलं तिकडे टाकू शकते, कुठलाही चॅप्टर थोडंफार व्हॅरिएशन कमी जास्त करू शकते. लक्षात, तर समर 24, आता समर 26चा पण ह्याच पॅटर्न यायला पाहिजे. लक्षात, म्हणजे इथं झाले तुमचे हे 16 4 20 आणि 4 24 सेम पॅटर्न राहिला. नंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2, 30 मार्क. बघा मित्रांनो, हे अनालिसिस असलं तर तुम्हाला 26 मार्क इंटिग्रेशनचे पडू शकतो. आणि प्लस पॉईंट जर तुम्हाला अजून दाखवायचं म्हणलं, आज आपल्याला पेपर अनालिसिस करायचंय, तर अजून जर दाखवायचं म्हणलं तर एक पण ऑब्झर्वेशन करू शकतो तुम्ही. इथं सिम्पल टाईपचे सारखे झाले, ठीक आहे, 2 मार्काला सारखेच, ठीक आहे, 2 मार्काचं सोडून द्या. इव्हन तुम्ही 4ला पण बघितलं, हा, इथं सबस्टिट्यूशन आलेलं आहे. इथं कोणतं आलेलं आहे, सबस्टिट्यूशन. हा, सबस्टिट्यूशन, इथं सबस्टिट्यूशन आलेलं आहे. तर बघा, इथं सबस्टिट्यूशनच आलेलं, इथं सबस्टिट्यूशन. लक्षात, तसंच पुढच्या पेपरला पहा, समर 24च्या, विंटर 24 मध्ये काही सांगता येत नाही, मागे पुढे होऊ शकतं, तरी पण बघ, विंटर 24 सबस्टिट्यूशन. आज पूर्ण अनालिसिस करायचं आपल्याला. विंटर 24 सबस्टिट्यूशन, नंतर अगेन सबस्टिट्यूशन. इतकं जर एमएसबीटी तुम्हाला फुकट देत असलं तर काय. लक्षात, तर आता बघा, म्हणजे आपण याच्यात काय लिहू शकतो. पहिला जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2 चा, इथे लिहून ठेवू. क्वेश्चन नंबर 2, फर्स्ट क्वेश्चन सबस्टिट्यूशन वर येतो. लक्षात, क्वेश्चन नंबर 1 मध्ये एवढं व्हॅरिएशन थोडंफार होऊ शकतं, ते लिहायची गरज नाही. म्हणून क्वेश्चन 1चा नाही लिहू देत, फक्त इंटिग्रेशनचे 2 येते, ते फक्त. लक्षात, नंतर क्वेश्चन नंबर 2 मधला दुसरा बघा, 2 मधला दुसरा, थर्ड टर्म. 2 मध्ये दुसरा कोणता आला, थर्ड टर्म. इथं थर्ड टर्म आला. चला पुढचा पेपर बघू. इथं सबस्टिट्यूशन प्लस थर्ड टर्म म्हणू शकता, पार्सल फ्रॅक्शन म्हणू शकता. आणि इथं थर्ड टर्म आला. चला पण थर्ड टर्मचं एक येईलच. हा बॅकलॉगचा पेपर, मी काय म्हणलं, बॅकलॉगचा आहे. रेग्युलर मध्ये बघू अजून. रेग्युलर मध्ये इथं सबस्टिट्यूशन प्लस पार्शल फ्रॅक्शन, थर्ड टर्म. लक्षात, मग म्हणजे एक तर सबस्टिट्यूशन प्लस पार्शल फ्रॅक्शन येणारच. हे पहा, इथं क्वेश्चन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूशन प्लस पार्शल फ्रॅक्शन धरू आपण, आणि 4 मध्ये धरू थर्ड टर्म, किंवा मे बी इकडे तिकडे होऊ शकतं एखाद. लक्षात, नंतर हे बघ, इथं उलट सुलट झालं याच्यात दोघं. इथं सबस्टिट्यूशन प्लस पार्शल फ्रॅक्शन इथं आला. लक्षात, टाईप ओळखता यायला पाहिजे तुम्हाला. आता तिसऱ्या नंबरचा बघा, तिसऱ्या नंबरचा 4 + 5 कॉस, 4 + 5 कॉस. पुढचा पेपर बघा, तिसरा नंबर बाय पार्ट्स आला. ठीक आहे, इथं बाय पार्ट्स, बाय पार्ट्स. हा, इथं काय होतं बघू. इथं बाय पार्ट्स, म्हणजे शक्यतो बाय पार्ट्सचा येण्याचे चान्सेस जास्त आहे. बाय पार्ट्स. लक्षात, म्हणजे इथं बाय पार्ट्स और कोणचा आलता पहिल्या पेपरला, 5 - 4 5 + 4. हा, त्याला फॉर्म म्हणतो, और फॉर्म.
फॉर्मचा प्रॉब्लेम. आलं लक्षात. क्वेश्चन नंबर 2. हा, इंटिग्रेशन हे सगळ्यात पक्क मार्क देणार आहे. आलं लक्षात. क्वेश्चन नंबर 3 मध्ये पहिल्या नंबरला इथं बायपार्ट झालाय, कारण की इथं हा आला म्हणून 4+5. तर पुढचा पेपर पाहू. हे असं आजच्या स्टेजला जर तुम्हाला टाईप ओळखता आली म्हणजे तुम्ही पास. डीआय तर खूप सोपं आहे, बाय पार्ट्स. नंतर इथं जर बघितलं विंटर 24चा पेपर, विंटर 24चा जर पेपर मध्ये विंटर मध्ये मी म्हणलं तुम्हाला बॅकलॉगला मागं पडतो. आता समर 24चा पेपर, समर 24ला इथं फॉर्म आलं, वेगळं फॉर्म आहे पण फॉर्म आलं. आलं म्हणजे तिसऱ्यामध्ये एक में फॉर्म और बाय पार्ट्स, उलट सुलट होऊ शकतं. आलं. आता 5वा प्रश्न, हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, नीट लक्ष द्या. 5वा प्रश्न. आता 5व्या प्रश्नात बघा मित्रांनो, 5व्यामध्ये फॉर्मचा एक यायला आणि हा बेसिक प्रॉब्लेम आलता. हा मला घेत लक्षात करा, मी पण नाही घेतला. लक्षात. हा पार्शल फ्रॅक्शन सारखा वाटतो, पण पार्शल फ्रॅक्शनचा रिपीटेड प्रॉब्लेम, खूप सोपा प्रॉब्लेम आहे. लक्षात. तर हा पीएफचा आला, पार्शल फ्रॅक्शनचा प्रॉब्लेम. लक्षात. नंतर नाही, पार्शल फ्रॅक्शनचा पण नाही, तो पार्शल फ्रॅक्शनचा नाही, खूप सिंपल प्रॉब्लेम. हा सिंपल वन आहे. पुढचा पेपर बघू. 5व्यामध्ये इथं बघा फॉर्म, इथं सबस्टिट्यूशन आलं, सबस्टिट्यूशन, फॉर्म आणि सबस्टिट्यूशन. पुढचा पेपर पाहू. इथं फॉर्म आणि सबस्टिट्यूशन, हा सबस्टिट्यूशन प्लस बाय पार्ट्स, हे दिसता क्षणी कळायला पाहिजे. लक्षात. ज्याला ते कळालं त्याचा पेपर स्कोरिंग झालं. लक्षात. तर इकडे बघा, सबस्टिट्यूशन प्लस बाय पार्ट्स. 5व्यामध्ये पहिला फॉर्मचा याला, दुसरा याला सबस्टिट्यूशन प्लस बाय पार्ट्स किंवा सबस्टिट्यूशन. लक्षात. हे झालं इंटिग्रेशनचं अनालिसिस, हे झालं फर्स्ट चॅप्टरचं अनालिसिस. फर्स्ट चॅप्टर किती मार्काला याला? कमीत कमी 26, जास्तीत जास्त 30, आणि अटेम्प्ट किती होईल? 22. अटेम्प्ट किती होईल? 22. म्हणजे पहिल्या चॅप्टरचं अनालिसिस काय आपलं? मॅक्सिमम 30, मिनिमम 26, बॅकलॉगला 26 ला आलता, आणि अटेम्प्ट 22. हे खूप महत्वाचं. म्हणजे जर तुम्ही इंटिग्रेशन चॅप्टर सोडला तर तुमचे 22 मार्क पाण्यात गेले. लक्षात. नंतर आता पुढचा प्रश्न. आता पुढच्या प्रश्नाबद्दल इथं डिस्कस करू. दुसऱ्या चॅप्टरचं इथं लिहू. डी आय म्हणजे डेफिनेट इंटिग्रेशन. डी आय म्हणजे डेफिनेट इंटिग्रेशन. डी डेफिनेट इंटिग्रेशन. तर पहिला प्रश्न, आता डेफिनेट मध्ये कुठे कुठे येते? क्वेश्चन नंबर 1 मध्ये, क्वेश्चन नंबर 1 मध्ये, क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघा, तिसरा प्रश्न हा डीआयचा येतो म्हणजे येतो. याच्यासाठी आपण तिन्ही पेपर पाहू. चला, एक साथ नाही पाहिजे आपल्याला, वेगळं पाहिजे. ठीक आहे, इथं लिहून ठेवू. क्वेश्चन नंबर 1 मध्ये एक प्रश्न येतो 2 मार्क. नंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये, क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक क्वेश्चन येतो 4 मार्क. क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक क्वेश्चन येतो 4 मार्क. आणि नंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये बी आणि सी, म्हणजे 3-3 मार्काचे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये बी मध्ये 3-3 असे 2 प्रश्न 6 मार्क.
आणि सी मध्ये 3 असे 2 प्रश्न 6 मार्क. हा, आता जे पहिल्या पेपरला झालं ते पुढच्या पेपरला होतं का बघू. स्टाफ इंटर 24 क्वेश्चन नंबर 3 मध्ये पहिला प्रश्न डीआयचाच आला. हे खूप 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 महत्वाचं आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बॅकलॉग असल्यामुळे इथं 2 आले. लक्षात. हा, क्वेश्चन नंबर 5 मध्ये 5वा बी 5वा सी पूर्ण डीआय आला. लक्षात. नंतर रेग्युलरचा पेपर आता पुढचा. म्हणजे आता इथं हे पहा, क्वेश्चन नंबर 3 मध्ये सी, हे नीट डोळ्यात तेल टाकून बघ. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. हे मी 5-6 वर्षापूर्वी खूप करायचो. आलं. आता सध्या पोरं नीट लक्ष देत नाही म्हणून करत, तरी पण सांगतो तुम्हाला. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये सी, हा, तिथं आला डीआय. नंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये 2 आले. चलो, 2 नाही, एकच आला. 3 आहे. रेग्युलरच्या पॅटर्न नुसार एक यायला पाहिजे, एक आला. लक्षात. नंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये हे 2 प्लस हे 2 आले. म्हणजे जर याचा अनालिसिस घेतला आपण तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये आर मध्ये बॅकलॉगला येतो एक. हा, बॅकलॉग एक 4 मार्काला एक्स्ट्रा आलता. दुसऱ्या रेग्युलर दुसऱ्याला येतो. रेग्युलर कोणत्याला येतो? दुसऱ्याला. पण पहिल्या नंबरला एक आलता बॅकलॉग मध्ये 4 मार्काला. लक्षात. म्हणजे पेपर कितीचा झाला हा? पेपर कितीचा झाला मित्रांनो? पेपर किती झाला? 2. हा, 4 आणि 4 8, 8 6 6 12, 12 आणि 8 20 आणि 2 22. म्हणजे हा चॅप्टर तुमचा, या चॅप्टरचं जर वेटेज काढलं, हा चॅप्टर बॅकलॉग नुसार, दुसरा चॅप्टर बॅक नुसार 22 मार्क, मॅक्सिमम मार्क म्हणजे 22. रेग्युलर नुसार 16 मार्क, 16 नाही, किती, 4 कमी करा, 18 मार्क मिनिमम. आणि 18चाच अटेम्प्ट, पूर्ण अटेम्प्ट करू शकता तुम्ही. 18 नाही, जर इंटिग्रेशनला तुम्ही आर मध्ये सोडले तर 12चा अटेम्प्ट करू शकता. आणि जर 18चा अटेम्प्ट करू शकता. आणि जर इंटिग्रेशनला आर मध्ये नाही सोडलं तर 18चा अटेम्प्ट करू शकता. कसं? पाचव्या मध्ये, पाचव्या मध्ये बघता तर हे 6 मार्क जर आर मध्ये सोडले तर हे 6 तुम्हाला भेटतील. लक्षात. म्हणजे पुन्हा नवीन अनालिसिस काय आपलं, 12 और 18चा तुम्ही अटेम्प्ट करू शकता. अटेम्प्ट म्हणजे जर इंटिग्रेशन आणि हा मिळून, नवीन अनालिसिस काय झालं, इंटिग्रेशन आणि हा मिळून 22 प्लस 12, 22 प्लस 12 किती होते? 34 मार्क. 34 मार्क इंटिग्रेशन प्लस डीआय तुम्हाला अटेम्प्ट करावं लागेल. इंटिग्रेशन प्लस डीआय विथाउट ऑर किती मार्क भेटते तुम्हाला? 34. 70 पैकी 34 म्हणजे 50%. 70 पैकी 34 म्हणजे 50%. म्हणून विथाउट इंटिग्रेशन पेपर निघणं खूप अवघड आहे. लक्षात. आता पुढच्या मध्ये आपल्याला इथं डीआयचं आता क्वेश्चन वाईज, टाईप वाईज अनालिसिस करायचं. हे टाईप वाईज अनालिसिस खूप महत्वाचं आहे. बघा, डीआयचं हा सिंपल, पहिल्या प्रश्नाबद्दल सिंपलच प्रॉब्लेम धरून घ्यायचा. नंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम फिक्स येतो. क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक प्रॉपर्टी फिक्स येतो. म्हणजे 3 मध्ये एक जर घेतला, एक प्रॉपर्टी 4 मार्क. नंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2 प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम फिक्स येते. 3 आणि 3 6 मार्क. 6 हे 6 प्रॉपर्टी. आणि प्रॉपर्टी इतकं सोपं आहे मित्रांनो, त्याला फक्त डोकं जागेवर पाहिजे. हे 10 मार्क हे गरीब पोरांसाठी
म्हणजे ज्यांना नुसतं पास व्हायचंय त्यांच्यासाठी हे 10 मार्क महत्वाचे. 10 मार्क. 10 मार्क काय देते तुम्हाला? प्रॉपर्टी. काय देते? प्रॉपर्टी. 10 मार्क फिक्स प्रॉपर्टीज. 10 मार्क फिक्स प्रॉपर्टीचे द्यायचे. हा, नंतर 5व्यात अजून काय येतं? हे साधे प्रॉब्लेम येते, सबस्टिट्यूशन हे ते, त्याचं काही डोकं लावायची गरज नाही. तरी बघायचं. आपण लास्टचा प्रश्न बघू, समरचा पेपर बघू, त्याच्यानुसार ठरू. समर आणि विंटर 24 इथं वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. लक्षात. आता इथं बघा प्रॉपर्टी किंवा वेगळे प्रॉब्लेम खास कर 5व्यामध्ये सी प्रॉपर्टी आलेलं आहे. 5व्यामध्ये सी प्रॉपर्टी आलेलं आहे. जर तिन्ही पेपरचा विचार केला, पहिल्याचा बघू आपण. नाही, इथं 5व्यात बी आलं, मागं पुढे होऊ शकतं. आलं तेवढं बघा, तेवढं ऍक्सेप्टेड आहे, तेवढं मागं पुढे करू शकता एमएसबीटी. आता हे झालं तुमचं दुसरा चॅप्टर. आता तिसरा चॅप्टर डीई अगेन डिपेंड्स ऑन इंटिग्रेशन. कसं डिपेंड आहे? इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह. डीई डीई डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन बघा मित्रांनो, डीई डिफरन्शियल इक्वेशन. जर आता याचं अनालिसिस केलं, डीई बघा, डीई तिसरा चॅप्टर याचं अनालिसिस करू आता आपण. हे पहा, डीई पहिल्यामध्ये एक प्रॉब्लेम येतो म्हणजे येतो, ऑर्डर आणि डिग्रीज. डीचा एक प्रॉब्लेम फिक्स आहे, ऑर्डर अँड डिग्री. हा तिन्ही पेपरला जरी बघता तुम्ही तर फिक्स आहे. डीई क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 2 मार्क, ऑर्डर आणि डिग्री 2 मार्क आले. ऑर्डर आणि डिग्रीचा एक फिक्स प्रॉब्लेम येतो. नंतर क्वेश्चन नंबर, आता बघा कुठे येत आहे, क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक येतो डीईचा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक येतो डीईचा. चला, हे करेक्ट आहे का पाहण्यासाठी सगळे पेपर पाहू. हा, इथं पण क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक डीएचा आला तिसऱ्याच नंबरला. हा, नंतर पुढचा पेपर इथं पण क्वेश्चन नंबर 3 मध्ये आला तिसऱ्या नंबरला डीईचा. मग आता बघा, हा आता बघा, मग कुठं कुठं येतं, क्वेश्चन नंबर 3 मध्ये तिसऱ्या नंबरला एक प्रॉब्लेम येतो 4 मार्काचा. 4 मार्काचा अलग. कधी कधी येतो एक्झॅक्ट, कधी कधी येतो एक्झॅक्ट. 2 वेळेस आलेला एक्झॅक्ट रेग्युलरला. हा, रेग्युलरला नाही, एकदा बॅकलॉगला एक्झॅक्ट आलेलं आहे आणि पहिले रेग्युलरला एक्झॅक्ट आलेलं, आणि बॅकलॉगला आलेला फॉर्म द डी. फॉर्म द डी, फॉर्म डी लक्षात. नंतर क्वेश्चन नंबर 6 मध्ये क्वेश्चन 1 मध्ये आणि क्वेश्चन 2 मध्ये. 6 मध्ये क्वेश्चन 1 मध्ये आणि 2 मध्ये हा 3-3 मार्काचे 2 प्रश्न, 3-3 मार्काचे 2 प्रश्न, असे 12 मार्क. 12-4-16 आणि 2-18 फिक्स येतं डी. किती मार्काला येतं डी? 18. क्वेश्चन हे 18 मार्क, म्हणजे 18 पैकी आता आर मध्ये कसे सोडू शकते तुम्हाला सांगणार आहे. अलग 18 पैकी जर इथं क्वेश्चन नंबर 3 मध्ये, इकडे बघा, हे अनालिसिस खूप महत्वाचं आहे.
पहिल्या याच्यात तर मला आवर मध्ये नाही सोडायचं, मला ऑर्डर अँड डिग्री करायचं, तर सोपं आहे. लक्षात, मी एकदम ढ मुलगा आहे, मला पहिले ऑर्डर अँड डिग्री करायचं असं विचार करून मी सांगतो. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक्झॅक्ट डी आपलं इथं जर एक्झॅक्ट आला तर मी करू नाही शकणार, कारण मी ड आहे. लक्षात, पण इथं जर फॉर्म द डी आला तर मी एक ट्राय करू शकतो. फॉर्म द डी सोपा आहे थोडा. लक्षात, क्वेश्चन नंबर 3, कारण की मला इथं न्यूमरिकल मेथडचं कोणत्या हलतीत अटेम्प्ट लक्षात, न्यूमरिकल मेथडचं करायचं आणि प्रॉपर्टीचं करायचं. चला, मीडियम विद्यार्थी मी, माझे 8 मार्क फक्त. लक्षात, हा इथं तुम्ही अटेम्प्ट करू शकता, नाही करू शकता, हे ऑर मग सुरू लक्षात, टॉपर वाले करू शकता. हा, नंतर क्वेश्चन नंबर 6चा जर विचार केला, इथं कमीत कमी या 2 पैकी तुम्हाला 6 मार्क घेणे आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचे 6 मार्क, म्हणजे तुम्ही डी 18 पैकी किती मार्काचा अटेम्प्ट करू शकता? 70 पैकी 70 जर घ्यायचं असेल तर किती मार्काचा अटेम्प्ट करू शकता? 6 आणि 2 8 आणि 4 12. आणि ज्याला पास व्हायचंय म्हणजे नुसतं पास व्हायचं, हा, डीई टोटल येतो 18 मार्क. हा, 70 वाल्याला 18 पैकी कमीत कमी 12 मार्काचा अपेक्षित आहे. हा, 18चा अटेम्प्ट करू शकतो. लक्षात, नंतर पासिंग वाल्याला कमीत कमी 8 मार्क, कमीत कमी 8 मार्क. लक्षात, हा, एवढं अटेम्प्ट करणं गरजेचं. हे झालं डीईचं अनालिसिस. हा, आता पुढचा चॅप्टर, आणि डीई पूर्ण आवर मध्ये सोडलं तरी पासवाला पास होऊ शकतो, तर डीई थोडं अवघड. ऑर्डर अँड डिग्री जर केलं आणि फॉर्म डी केलं बस झालं. लक्षात, नंतर हे मी सगळ्यांचा विचार करून सांगाल. आता पुढचा बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर आपले चॅप्टर नंबर 4, न्यूमरिकल मेथड. व्हेरी 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 इम्पॉर्टंट चॅप्टर फॉर गरीब विद्यार्थी. लक्षात, जे ड विद्यार्थी आहे, मीडियम विद्यार्थी आहे, त्यांच्यासाठी हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. आता बघा, क्वेश्चन 1 मध्ये इथे खाली ई नंबरचा क्वेश्चन आहे. लक्षात, आणि एफ नंबरचा 2 क्वेश्चन आले. समर 24 ला आपले, समर 25 ला 2 आले, आणि विंटर 24 ला पण 2 आले, आणि समर 24 ला पण 2 आले. डीईचं फॉर्म हे पहा, डीईचे प्रत्येक टाईपचे एक एक प्रॉब्लेम येते, ते कुठे येते काय येते ते सांगायची जास्त गरज नाही. फॉर्म डीई ते सांगत नाही मी आता, त्याचं पण थोडं सांगतो थोड्या. क्वेश्चन नंबर 1, न्यूमरिकल मेथड. न्यूमरिकल मेथड मध्ये 2 प्रॉब्लेम फिक्स येते पहिल्या याच्यात. आता आपल्याला या साई मेथड करायच्यात, जास्त करून बक्षाली, बायसेक्शन आणि शो दॅट रूट लाईज बिटवीन, या 3 पैकी प्रश्न आहेत. आता मी तोंडी सांगायला लिहून नाही देत. बक्षाली, शो दॅट रूट्स बिटवीन आणि किंवा बायसेक्शन एक रूट सोडवा, हा इनिशियल रूट, हे येते 4 मार्क. नंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक प्रॉब्लेम येतो न्यूमरिकल मेथडचा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 1 गुणिले 4, चलो इसको तो मैं छोडूंगा नहीं, 4 मार्क हे पक्के पाहिजे मला. न्यूमरिकल मेथड क्वेश्चन नंबर 3 मध्ये. नंतर कुठलाही येऊ शकतो, कधी आलेला बायसेक्शन, कधी आलेला न्यूटन रॅप्सन, इथं व्हॅरिएशन होण्याचे चान्सेस आहे. नंतर क्वेश्चन नंबर 4 इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर पासिंग. 3 प्रॉब्लेम जे येते ते न्यूमरिकल मेथडचे येते. 3 प्रॉब्लेम कशाचे येते? न्यूमरिकल मेथड. 3 प्रॉब्लेम जे येते ते न्यूमरिकल मेथडचे येते. बघा, म्हणजे 3 गुणिले 4, 12,
पहिले 3 जे येते न्यूमरिकलचे येते, जे प्रोबॅबिलिटी आणि न्यूमरिकल मेथडच्या भरोश्यावर चालले त्यांच्यासाठी पण इथं काहीतरी आहे, ते नीट लक्ष द्या. आलं लक्षात? आता 12 आणि 4 16 आणि 4 20 20 मार्काला पक्का येतो आज. हा, टॉपर सोडून जो पासिंग साठी चालला तो याचे 20 मार्क सोडता कामा नये. आलं लक्षात? 20 मार्क ज्यांना 70 पैकी 70 घ्यायचे त्यांनी प्रोबॅबिलिटी जरी केलं याच्यामध्ये तरी चालतं. आलं लक्षात? साई मेथड येते, याच्यात एक्सप्लेन करायची गरज नाही कुठलं कुठे. आलं लक्षात? नंतर लास्ट म्हणजे क्वेश्चन नंबर चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, पीडी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता इथे बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 मध्ये एक प्रश्न येतो, तो पण 7व्या नंबरला नंबर पण फिक्स असतो जवळपास 1 गुणिले 2 2 मार्क आणि जास्त करून बायनॉमियल येतो. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम 2 मार्क. लक्षात? मला वाटतं एखाद्याच यावेळेस पॉइझनचा पण येऊ शकतो, सिंपल. लक्षात? 2 मार्काला. क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर पेपर बघितला 2 प्रॉब्लेम येते प्रोबॅबिलिटीचे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये हे जे सांगायला हे सगळ्यात महत्वाचे 4 गुणिले 2 8 मार्क. आता बघा मित्रांनो, इथं खरी मजा आहे. इथं जे पण बिचारे न्यूमरिकल मेथड आणि प्रोबॅबिलिटीच्या जीवावर उड्या मारत असते त्यांचं खरं एमएसबीटीने खेळ केलेला. तो कसा न्यूमरिकलचे क्वेश्चन नंबर 4 मध्ये 3 प्रश्न येते आणि प्रोबॅबिलिटीचे 2 येते. 5 पैकी आपल्याला सोडवायचे किती असते? 3. तिथेच खेळ. 12 मार्क आपल्याला कोणचे ना कोणचे 8 मार्क पाण्यात घालणार, एक तर प्रोबॅबिलिटीचे किंवा न्यूमरिकलचे. लक्षात? प्रोबॅबिलिटी त्याला सेंटेन्स रीड करता आलं पाहिजे. लक्षात? वाक्यरचना समजली पाहिजे, सेंटेन्स रीड करता आलं पाहिजे तर म्हणजे मीडियम वाले इथे न्यूमरिकल मेथडला जाऊ शकतात. मग त्यांचे 8 मार्क प्रोबॅबिलिटीचे गेले पाण्यात. लक्षात? म्हणजे तुम्ही प्रोबॅबिलिटी धरताना किती धरताल? चॅप्टर नंबर क्वेश्चन नंबर 4 चे मार्क धरताच येत, जो न्यूमरिकल अटेम्प्ट करतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 चे 8 मार्क गेले. ते इथं लिहू आपण आता. नंतर क्वेश्चन नंबर 6 मध्ये 3ऱ्या नंबरला एक क्वेश्चन येतो 6 मार्काचा. एक क्वेश्चन 8 14 आणि 4 18 प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन येतं दाखवायसाठी 18 मार्काला. दाखवायसाठी 18 मार्क. जर मी मीडियम विद्यार्थी असलो तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये मी इंटिग्रेशनला 3 सोडून 2 मार्क यायचे, 2 मार्क ऑर्डर अँड डिग्रीचे, 2 मार्क 4 मार्क न्यूमरिकलचे आणि एखादा इंटिग्रेशनचा पकडला किंवा सोडून दिला तर ठीक आहे. म्हणून याच्यातलं प्रोबॅबिलिटी मी सोडणार. हे प्रोबॅबिलिटीचे 2 पक्के. नंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये तळ्यात मळ्यात न्यूमरिकल किंवा प्रोबॅबिलिटी. समज मी प्रोबॅबिलिटी सोडून दिलं, न्यूमरिकल अटेम्प्ट केलं, पण न्यूमरिकल जर अटेम्प्ट करायचं तर टाइम खूप जातो. पण 5 वाल्याला टाइमचं काही घेत नाही. 70 वाल्यांनी प्रोबॅबिलिटीच अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा, कारण की प्रोबॅबिलिटी हा विथिन 1 मिनिट प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. समजलं? टायमर लावून पण तुम्ही पेपर सॉल्व्ह करून पाहू शकता. तर क्वेश्चन त्याचे 8 मार्क गेले. समज क्वेश्चन 4 चे 8 मार्क गेले तर मग किती राहिले? 10. 10 16लाच येईल खरं तर. 4 8 4 आणि 8 किती? 6 4 10 18 कसे झाले? ठीक आहे, बरोबर आहे. क्वेश्चन नंबर एकच येतो ना, इथं मी डबल धरेल. इथे एकच येतो, सॉरी. 16 मार्क. मॅक्झिमम किती? 16 मार्क. मॅक्झिमम 16.
म्हणजे प्रोबॅबिलिटी गरीब विद्यार्थी 8च मार्काचा अटेम्प्ट करू शकतो. 8 नाही, हा 8 2 आणि 2 4 सॉरी हे 2 10 16 किती मार्काचा अटेम्प्ट करू शकतो? 8. 16 पैकी 8 मार्क. आलं 16 पैकी 8 मार्क. हा आणि व्यवस्थित टॉपर 16चं पण अटेम्प्ट करू शकतो. लक्षात हा म्हणजे जर तुम्ही न्यूमरिकल आणि प्रोबॅबिलिटीच्या भरोश्यावर जर गेले विद्यार्थी मित्रांनो, आता ते अनालिसिस बघा 8 आणि 20 फक्त 28 मार्काचा पेपर तुम्ही अटेम्प्ट करू शकता. किती मार्काचा? 28. आणि जे 2 चॅप्टरच्या भरोश्यावर ते अॅक्युरेट नसतेच. 28 पैकी 28 पडतील का? नाही. इकडे जर ऍव्हरेज नसलं तरी अजून वाद. लक्षात म्हणजे इंटिग्रेशन किती डिसाइडिंग फॅक्टर आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. लक्षात हे झालं आपलं थ्रू आउट पेपर अनालिसिस. धन्यवाद. लक्षात